क्रमांक 61. तुमचं नाव सांगा आणि रेसिपी सांगा. नमस्कार, मी CA मुग्धा भिडे. मी विचार करत होते की नारळापासून गोडाशिवाय काय बनवता येईल. त्याच्यामुळे म्हटलं तिखट पदार्थ काय असावा. तर मला आठवलं की ठाण्याच्या मितकूट हॉटेलमध्ये मी शहाळ्याची भाजी खाल्ली होती. सो आय ट्राईड दॅट. आणि मी सजावटीसाठी फार काही नाही, पण त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहेत तेच ठेवलेत सजावट म्हणून. आणि आपले नॉर्मल जे किचनमध्ये पदार्थ असतात म्हणजे मसाले आणि तेवढेच सगळे घालून ही भाजी बनवली. चाकून बघूयात. येस. आणखी एक नारळाचा तिखट पदार्थ, म्हणजे मगापासून आपण गोड बरंच खाल्लं, त्यात आता थोडं तिखट. मस्त. नारळ शहाळ्याची भाजी. शहाळ्याची भाजी. येस, मस्त. आणि त्यांनी छान सोपे पदार्थ वापरून ते सजवलंय सुद्धा. चव मस्त. मस्त. मगापासून खूप गोड गोड खाल्ल्यानंतर आता हे फारच छान आहे. धन्यवाद.